ते प्रसादातया वासनिका सुगोत्रा नमस्कार मे भिक्षुकास्तान मात्रा नमस्कार मे भिक्षुकास्तान मात्रा सर्वज्ञ श्री चक्रधर संख्येनं जास्त पण दोष आपलाही नाही. अरे राशनाच्या वेळेत जर भाषणाला उभं राहिलं तर स्थिती अशीच होणार आहे. कारण बघता बघता अडीच वाचले. तुमच्यातली बसण्याची क्षमता संपली आणि माझ्यातली बोलण्याची संपली. स्थिती अशी झालेली आहे. तरी असो, कारण आज पदग्रहण सोहळा आहे. अप्पावर बोलावं लागणार आहे. कारण अखिल विश्व भोपे पुजारी महानुभाव समाज प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचा आता थोडा मी चर्चा केली आमच्या शेवलीकर सरांशी. विश्व आणि प्रतिष्ठान शब्द शेवट आला. तिथे परिषद पाहिजे की प्रतिष्ठान पाहिजे हा खऱ्या अर्थानं संशोधनाचा विषय नक्कीच आहे. तर अखिल विश्व भोपे पुजारी महानुभाव समाज प्रतिष्ठानचा या ठिकाणी अधिवेशन संपन्न होत आहे. पहिलंच अधिवेशन मला वाटतं हे आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं आयोजित ही धर्मसभा आणि त्याचबरोबर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचा अध्यक्ष आणि परमपूज्य आदरणीय सध्या वर्धनस्थ बाबा हे कार्याध्यक्ष झाले. त्या निमित्तानं सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सध्या प्रातस्मरणीय परिमांडल्य कुळाचार्य आदरणीय श्री बाबा, या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सध्या कवीश्वर कुलाचार्य गणासी निवासी आदरणीय श्री बाबा, पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सध्या त्यांनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी ध्वजारोहण असं संपन्न केलं आहे. असे आदरणीय सध्या बुलढाणा जाळीचा देव निवासी आदरणीय श्री बाबा, परमपूज्य परमादरणीय सध्या उपाध्य आमणाय अजिंठा निवासी आदरणीय श्री बाबा, परमपूज्य परमादरणीय सध्या कवीश्वर आमणाय मठ निवासी आदरणीय श्री बाबा, परमपूज्य परमादरणीय सध्या या ठिकाणी आपण कार्यक्रम संपन्न करतोय. त्या आश्रमाचे संचालक आदरणीय सध्या श्री आंबेडकर बाबाजी, परमपूज्य परमादरणीय सध्या भीष्माचार्य बाबाजी, परमपूज्य परमादरणीय सध्या चिचोंडीकर बाबाजी, या ठिकाणी आदरणीय सध्या पात्रीकर बाबाजी, परमपूज्य परमादरणीय सध्या सुकिनकर शास्त्री, ज्यांच्याकडून आपण प्रास्ताविकाच्या माध्यमातून खरी वास्तविकता या ठिकाणी ऐकली असे आदरणीय मंतश्री चिचोंडीकर बाबाजी. आता मागे फार मोठी मोठी माणसं आहेत. ही मोठी माणसं मागं असल्याशिवाय आपणही पुढे जाऊ शकत नाही. हाही तेवढाच खऱ्या अर्थानं महत्वाचा प्रश्न आहे. पण शेंदुर्णी महानगर परिषदचे नगराध्यक्ष आदरणीय श्री अग्रवाल शेख या ठिकाणी आहे. माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या महाराष्ट्राची जबाबदारी जे सांभाळतात असे आदरणीय प्रकाशसिंह नन्नावरेजी आहेत. आमचे आदरणीय श्री भुतेकर साहेब आहेत. आदरणीय दत्ताभाऊ गवळी आहेत. आदरणीय शेवलीकर सर आहेत. एक उत्कृष्ट वक्ता म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही त्यांच्याकडे बघतो. आदरणीय भोजने साहेब आहेत. आमच्या शुभांगी ताई आहेत. त्या कारंजकारच आहेत तशा तिकडून. अशा आदरणीय शुभांगी ताई आता इकडे नांदगावकर असतील पण मूळ त्या कारंजकर आहेत. अशा आदरणीय शुभांगी ताई आहेत. आमच्या त्र्यंबकचे आदरणीय श्री भोजने साहेब आहेत. मला वाटतं आदरणीय चोरमारे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. ही सगळी मंडळ कामगार नेते सुद्धा या ठिकाणी आहेत. सगळ्याच क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित आहे. खरं तर सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या ठिकाणी जाळीचा देवातील सर्व पुजारी वर्ग असतील, आदरणीय संत महंत असतील, सर्व मठाचे प्रमुख असतील, आश्रमांचे प्रमुख असतील, खऱ्या अर्थानं त्यांचे मी आभार व्यक्त करतो की अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांचा भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी अखिल विश्व भोपे पुजारी महानुभाव समाज प्रतिष्ठानाने जो सोहळा या ठिकाणी संपन्न केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो आहोत.
खर तर आज पदग्रहण सोहळा संपन्न होतो आहे. खर तर अधिवेशन आहे, विषय तोच असतो, पदग्रहण सोहळ्यावरच खऱ्या अर्थानं बोलायचं असतं. ज्या अर्थी आपण ज्या वेळेस एखादी संघटना उभी करतो त्या संघटनेचं कार्य काय असेल हा महत्वाचा विषय असतो. आम्ही समाजात कुठल्या माध्यमातून पुढे जाणार आहोत, कुठलं कार्य आम्ही करणार आहोत, आमच्या मुलाबाळांना